नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या जाहिरातीबद्दल बघणार आहोत, ते म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर। बरेच विद्यार्थी या जाहिरातीची वाट खूप दिवसांपासून बघत होते। अत्यंत महत्त्वाची ही जाहिरात आहे। या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कुठलीही महत्त्वपूर्ण अपडेट मिस होणार नाही। आणि जे आपले विद्यार्थी मित्र फार्मसीचे आहेत त्यांनाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तेही हा फॉर्म फिल करू शकतील। अन्न व औषध प्रशासनाकडून ही जाहिरात ड्रग इन्स्पेक्टरकरिता आहे, ज्याला आपण औषध निरीक्षक म्हणतो। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक गट ब, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील एकूण 109 पदांच्या भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात टोटल 109 पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता आपण कास्टनुसार वॅकन्सीज किती आहेत ते पाहूया। आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, एकूण पदे ही 109 आहेत। त्यामध्ये अराखीव पदे ही 33 आहेत, तर आरक्षित पदे ही 76 इतकी दिलेली आहेत। इथे त्यांनी अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल कास्ट यांच्याकरिता टोटल 16 पदे दिलेली आहेत। यामध्ये सर्वसाधारण पदे ही 10 आहेत, तर महिलांकरिता टोटल 5 पदे दिलेली आहेत आणि खेळाडूकरिता 1 पद दिले आहे। त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे ST कास्टकरिता इथे त्यांनी टोटल 12 जागा दिलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणकरिता 7 जागा आहे, तर महिलांकरिता टोटल 4 जागा आहेत आणि खेळाडूकरिता 1 जागा दिलेली आहे। त्याचप्रमाणे विमुक्त जाती अकरिता इथे 0 जागा आहेत, तर भटक्या जमाती ब करिता टोटल 2 जागा दिलेल्या आहेत। यामध्ये सर्वसाधारण 1 आणि महिलासाठी 1 जागा दिलेली आहे। त्याचप्रमाणे भटक्या जमाती क करिता टोटल 7 जागा दिलेल्या आहेत। यामध्ये सर्वसाधारणकरिता 5 आणि महिलांकरिता 2 जागा दिल्या आहेत। तसेच भटक्या जमाती ड करिता टोटल 2 जागा दिल्या आहेत। त्यामध्ये सर्वसाधारण सीट 1 आहे आणि महिला उमेदवारांकरिता 1 सीट दिलेली आहे। त्याचप्रमाणे विशेष मागास प्रवर्गाकरिता टोटल 1 जागा दिलेली आहे। तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग यांच्याकरिता टोटल 11 जागा दिलेल्या आहेत। त्यामधील 7 जागा या सर्वसाधारण आहेत, तर 3 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहे आणि 1 जागा ही खेळाडूंसाठी राखीव आहे। त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता टोटल 11 जागा दिलेल्या आहेत। यामध्ये सर्वसाधारणकरिता 7, तर महिलांकरिता 3 जागा दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे खेळाडूंकरिता 1 जागा दिली आहे। त्याचप्रमाणे इतर मागासवर्गकरिता टोटल 14 जागा दिलेल्या आहेत। त्यामध्ये 9 जागा ह्या सर्वसाधारणकरिता आहे, तर 4 जागा ह्या महिलांकरिता आरक्षित आहेत, तर खेळाडूकरिता 1 जागा दिली आहे। असे एकूण आरक्षित 76 पदे आहे, तर अराखीव 33 पदे आहे। हे सर्व मिळून टोटल 109 पदे आहेत। त्यामध्ये सर्वसाधारण पदे ही 69 इतकी आहेत, तर महिलांसाठी 33 पदे आहेत आणि खेळाडूंकरिता 7 पदे राखीव आहेत। त्याचप्रमाणे अनाथ विद्यार्थ्यांकरिता टोटल 1 पद राखीव आहे आणि जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्याकरिता टोटल 4 पदे आरक्षित आहेत।
आता आपण अर्ज सादर करण्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता. अर्ज सादर करावयाचा कालावधी हा दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते दिनांक 21 ऑगस्ट 2025 इतका देण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक हा 21 ऑगस्ट 2025 इतका देण्यात आला आहे. तर भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक हा 23 ऑगस्ट 2025 इतका देण्यात आला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 25 ऑगस्ट 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये दिलेला आहे. आता आपण ड्रग इन्स्पेक्टर या पदाकरिता वेतनश्रेणी काय असणार आहे ते पाहूया. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता. ड्रग इन्स्पेक्टर या पदाकरिता पे स्केल हा 15चा आहे. याकरिता 41,800 ते 1,32,300 रुपये इतका पगार दिला जातो. अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते दिले जातात. आता आपण ड्रग इन्स्पेक्टर या पदाकरिता वयोमर्यादा काय आहे ते पाहूया. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता. अमागास तसेच मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष इतकी देण्यात आलेली आहे. तर अराखीव खुला प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा ही 38 वर्ष इतकी दिलेली आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय तसेच अनाथ विद्यार्थ्यांकरिता कमाल वयोमर्यादा ही 43 वर्ष इतकी दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्याकरिता कमाल वयोमर्यादा ही 43 वर्ष इतकी देण्यात आलेली आहे. तसेच माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्याकरिता कमाल वयोमर्यादा ही सैनिकी सेवेच्या कालावधी अधिक 3 वर्षे वाढवून देण्यात आलेली आहे. तसेच दिव्यांग उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष इतकी देण्यात आली आहे. आता आपण शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ते पाहूया. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांची बी फार्मसी कंप्लीट आहे ते विद्यार्थी हा फॉर्म फिल करू शकतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची डिग्री ही फार्मास्युटिकल सायन्समध्ये कंप्लीट झालेली आहे ते विद्यार्थीही हा फॉर्म फिल करू शकतात. किंवा मेडिसिन विथ स्पेशलायझेशन क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी यामध्ये ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे तेही विद्यार्थी हा फॉर्म फिल करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औषध निरीक्षक या पदाकरिता संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.